ऑल हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आपलं युवस्पंदन फाउंडेशनने सध्याच एक प्रोग्राम घेतला आहे हॅव फ्रेंडशिप डे विथ पोलीसचा. तर फ्रेंडशिप डे विथ पोलीस म्हणजे काय, तर हे जे पोलीस आहेत जे आपल्यासाठी दिवस रात्र लढत आहेत, ते आपल्यासाठी दिवस रात्र काम करतात. म्हणजे कोरोनासारखा व्हायरस आला तरी पण ते काम करत होते आणि कोणतीही परिस्थिती आली तरी पण ते आपल्यासाठी धावत राहणार आहे. तर मग अशा लोकांसाठी त्यांना आपला मित्र समजून आपण त्यांना त्या काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. जर आपल्याला काही प्रॉब्लेम होतो तो पण त्यांना कळवला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी बाहेर आणण्यासाठी आपण हा प्रोग्राम घेतो आहे फ्रेंडशिप डे विथ पोलीस. सो पोलिसांना तुम्ही मित्रासारखं माना आणि त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगा, जेणेकरून समाजात एक सुद्धा आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसला, तुम्हाला जर काही पण कुठे दिसलं ते पोलिसांपर्यंत कळवा, त्यांना एक मित्र समजा. हाच या प्रोग्राम थ्रू आमचा इंटेन्शन आहे आमचं की हाच मोठो बाहेर जावा आणि तुम्ही त्याच्यावर नक्कीच म्हणजे त्यांना समजत नाही पोलीस आणि त्यांना फ्रेंडशिप डे त्यांना फ्रेंड्सची माना गरज. ओके. नमस्कार, मी दिव्या देशमुख आणि मी युवा स्पंदनसोबत नुकतीच जुळली गेलेली आहे. गेली अनेक वर्ष झाले युवा स्पंदन हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि त्यामधलाच एक म्हणजे की फ्रेंडशिप डे. आणि युवा स्पंदनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये फ्रेंडशिप डे हा महत्त्वाचा आहे. आणि फ्रेंडशिप डेला आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, जसं की चतुर्शृंगी पोलीस स्टेशन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांसोबत संवाद साधतो व त्यांच्यासोबत मैत्रीचे कसे नाते आपण घट्ट करू शकतो. हल्लीचं वातावरण जर पाहिलं असेल तर समाजामध्ये पोलिसांकडे पाहण्याचा किंवा जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे वातावरण आपण कशा पद्धतीने एक चांगल्या रूपाने आपण बदलवू शकतो, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी हा युवा स्पंदनचा उपक्रम आहे, ज्यामध्ये पोलिसांशी आपण फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप करण्यासाठी एक पाऊल पुढे करतो आणि त्याच्यामधून आपण समाजातील इतर घटकांना देखील एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. आता मागच्या 2 वर्षात आम्ही ध्येयपूर्ती दत्तक योजना म्हणून चालू केली होती. ध्येयपूर्ती दत्तक योजना, तर त्याच्यात कसं 10वीमध्ये ज्यांना 90पेक्षा जास्त गुण आहेत आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे पण टॅलेंट खूप आहे, असं ग्रामीण भागातली आणि सगळीकडचे पोरांना आम्ही सिलेक्ट केलं होतं आणि ते स्कूलबरोबर टायअप केलं होतं. त्यांना 11वी 12वी नीट JEE आणि NDAचं एज्युकेशन असं फ्रीमध्ये केलं होतं. 2 वर्ष राहण्याची पण सोय केली होती. फुलगावला एक शाळा आहे आमची, तिथं त्यांच्यावर टायअप करून आम्ही घेतलं होतं. आर्मी स्कूल नेताजी सुभाषचंद्र बोस. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.